नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचं आपल्या हा जो स्पेशल प्रोग्राम सुरू आहे दूरचित्रवाणी त्यामध्ये स्वागत आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ते डॉक्टर सुधीर बनसोड सर. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी धन्यवाद. माझामध्ये. आणि ते थँक्यू. आता आहेत धन्यवाद. स्वित्झर्लंडमध्ये. सो जसं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी बघितलं, आपण काय केलं, आपण चीनमध्ये गेलोत, आपण लंडनमध्ये गेलोत, आपण US मध्ये गेलोत, सौदीत गेलोत. असा कुठलाही देश शक्यतो आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सुटलेला नाहीये. काय करतोय मुख्यत्वे आपण, तर आता महाराष्ट्रामध्ये डॉक्टर साहेब सिच्युएशन इज रिअली बॅड हिअर. त्याची 2-3 कारण आहेत. मुख्य कारण जी आहेत ती म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पातळीवरती एक मोठी लिथार्जी होती, हे माझं मत आहे. सेकंड वेव्ह येणार आहे हे सन्माननीय मुख्यमंत्री सातत्यानं सांगत होते, पण आता असं दिसतंय की सेकंड वेव्ह येणार आहे याचा अंदाज आपण बांधला, पण त्याच्यासाठीची पुरेशी तयारीच केली नाही. आता मी तुमच्याशी बोलत असताना दुर्दैवाने नाशिकमध्ये ऑक्सिजनचा एक टँक लिकेज झाला आणि थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सांगत होते की दुर्दैवाने 11 रुग्णांचा तिथे मृत्यू झाला केवळ लिकेज झाले. सो बॅड. आणि सकाळी मी नगरची एक मोठी बातमी ब्रेक केली की काल अक्षरशः 2 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा वाद झाला, पुणे जिल्हाधिकारी आणि नगर जिल्हाधिकारी, की माझ्या जिल्ह्यात आधी ऑक्सिजनचा टँक हवाय. मी त्यांना दोष देत नाहीये, कारण सिच्युएशन इज टोटली आउट ऑफ कंट्रोल. सगळ्यांचे इंटेन्शन खूप चांगले आहेत. सो आपण प्रयत्न हा करतोय की जसं आम्ही काल इस्रायलमध्ये गेलो होतो, इस्रायलमध्ये आपण बघितलं की 98% लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. तुम्ही ज्या स्वित्झर्लंडमध्ये आहात तिथलाही मी ग्राफ बघत होतो, तो ग्राफ ग्रॅज्युअली कमी होताना दिसतोय. सो सर्वात आधी तर मला हे माहिती आहे की तुम्ही भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी आहात, पण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते जाणून घ्यायचंय आणि तुम्ही स्वित्झर्लंडला केव्हा शिफ्ट झालात तेही प्लीज सांगा. आणि संक्षिप्तमध्ये मी सातारा सैनिक शाळे याचा विद्यार्थी आहे. आणि नंतर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे MBBS केलं, BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे MD केलंय. आणि मी मागच्या 23 वर्षापासून स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि मी कॅन्सर रिसर्च आणि ऍक्च्युली कोविड रिसर्च मध्ये सुद्धा सध्या काम करत आहे. ग्रेट सर, ग्रेट. तुम्ही मूळचे विदर्भकर आहेत माझ्या माहितीनुसार. हो, मूळचा मी अमरावतीचा आहे. करेक्ट, विदर्भकर. करेक्ट. कधी येता का इकडे विदर्भात? तुमची चक्कर होत असते का वर्ष 2 वर्ष 4 वर्ष? मी वर्षातून ऍक्च्युली 2 वेळा येत असतो अमरावतीला. आई वडिलांची भेट, कुटुंबाची भेट आणि मित्रांची भेट ही खूप महत्वाची आहे. म्हणजे जरी आपण परदेशात असलो तरी आपण स्वतःचं मूळ कधीच विसरू नये. परंतु कोविडमुळे मी मागच्या 1.5 वर्षामध्ये एक वेळ सुद्धा येऊ शकलो नाही. हे दुर्दैव आहे. सो सॅड, सो सॅड. सर, तुम्ही कोविडमध्ये काम करत आहात, सो मी आधी बेसिक प्रश्न हा तुम्हाला विचारेन. काल मी आदर पुनावाला यांचा पण इंटरव्ह्यू बघितला, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय. हे या ज्या सगळ्या व्हरायटीज आहेत, ह्या व्हरायटीज किती हार्मफुल आहेत? तुम्हाला जो कोविड लक्षात आलाय, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह, सो मेनी व्हरायटीज, तो काय आहे? असं झालं की पहिली जी वेव्ह होती त्यामध्ये तो चायनीज व्हायरस होता किंवा वुहान स्ट्रेन म्हणतात त्याला, जो चायनामध्ये होता. तर त्याची एक वेव्ह आली, पण ती वेव्ह एवढी तीव्र नव्हती, जरी आपल्याला तीव्र वाटली त्यावेळेस. पण आता UK व्हरियंट आहे, साऊथ आफ्रिकन व्हरियंट आणि कॅलिफोर्नियन व्हरियंट, ह्याचं ट्रान्समिसिबिलिटी खूप आहे. ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे एका पेशंट पासून दुसऱ्या लोकांमध्ये तो ट्रान्समिट होण्याची जी कपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे आपण खूप सावध राहायला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे होतं. कारण की आता भारतामध्ये जी सिच्युएशन एकदम एक्सप्लोजन मध्ये आहे. आपण आता एक वर्ल्डोमीटर म्हणून एक हे असतं, त्यामध्ये ब्राझीलच्या सुद्धा भारताची स्थिती खराब झालेली आहे. आता अमेरिका पहिल्या नंबरवर आहे, भारत दुसऱ्या नंबरवर आहे. आणि हे एकदम चिंताजनक बाब आहे, कारण की भारताचं जे डायनेमिक्स आहे की ओव्हर क्राउडिंग आहे, लोकांचं डिसिप्लिन नाही आहे. त्यामुळे ही सिच्युएशन अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आणखी खराब होण्याची स्थिती आहे आणि आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे. राईट. मी तुमच्या देशाची आकडेवारी बघत होतो. साधारणपणे 5 ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत तुमच्याकडे पर डे 20,000 केसेस येत होत्या. त्यानंतर 10,000 पर्यंत कमी झाल्या आणि आता असं दिसतंय की ऍव्हरेज तुमच्याकडे 20 एप्रिल पासून 2,141 आणि ऍव्हरेज काढला तर 2,000 केसेस पर डे आहे. सो स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटनी काय केलं नेमकं की हा जो पीक आहे असा डाऊन झालेला दिसतो?
स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटनी जागोजागी लोकांना एज्युकेट केलं, आणि इकडचे लोक असे आहेत की त्यांना एक वेळ गव्हर्नमेंटनी काही सांगितलं की ते एकदम त्याचं तंतोतंत पालन करतात. ओके. त्यांना सांगितलं आहे की मास्क घाला, तर एकही माणूस बगर मास्कचा पब्लिक प्लेसवर जाणार नाही. ओके. त्यांना सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पाळा, तर प्रत्येक माणूस सोशल डिस्टन्सिंग पाळणार. आणि त्यांना सांगितलं की हाताचं सॅनिटाईज करा, आणि जे बाकी तुमचे निर्बंध आहेत की वर्क प्लेस, घरून काम करणे, हे ते म्हणजे एक 8-10 निर्बंध जे शासनाने दिले कोविड होते, प्रोटोकॉल. कोविड प्रोटोकॉल्स. तर इथे असं आहे की इथे माणसं खूप डिसिप्लिन्ड आहेत. आणि मी सातारा सैनिक शाळेचा असल्यामुळे मला हे एकदम आवडतं, ही जी एक मिलिटरी स्टाईल जी डिसिप्लिन आहे, की एक वेळ शासनाने काही सांगितलं त्याचं तंतोतंत पालन करणे, हे या लोकांची एकदम एक मोठी कला आहे. आणि त्याच्यामुळे कोविड कंट्रोल येण्यात त्यांना खूपच सक्सेस मिळालेला आहे. आणि ही जी सेकंड वेव्ह होती ती सुद्धा एकदम चांगली खाल्लेली आलेली आहे सध्या स्वित्झर्लंडमध्ये. आणि इथे लसीकरण जी व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे, म्हणजे 65 वर्षाच्या वर, ज्यांना काही कोमॉर्बिडिटीज आहेत, ज्यांना काही रोगराई आहे, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, अशा गोष्टी, तर त्यांच्यामध्ये 90% वर इथे लसीकरण झालेलं आहे, कारण की लोकांनी त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे. राईट. आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा जो डेथ रेट जर बघितला तर 10,532 स्वित्झर्लंडचे नागरिक दुर्दैवाने कोविडला बळी ठरले. मला माहिती नाही कम्पॅरेटिव्हली तो डेथ रेट किती येतो. महाराष्ट्राचा आपण बघितलं तर 2.5-3% आसपास काही जिल्ह्यात आहे, काही ठिकाणी तो 3% आसपास गेला. त्याच्यात बहुसंख्य डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की मिसमॅनेजमेंट हा एक पार्ट आहे. काही वेळेला शुगर कंट्रोल असणं, बीपी कंट्रोल असणं. सो तुम्ही त्या एका प्रोटोकॉलचा भाग आहात. तो जर डेथ रेट कमी असेल तर त्याच्यात आरोग्य व्यवस्थेचा वाटा किती आहे, आणि एक्सपर्टीज किंवा WHO चे प्रोटोकॉल पाळण्याचा वाटा किती आहे? यामध्ये नक्कीच स्वित्झर्लंडमध्ये डेथ रेट अराउंड 1%, 1% जवळपास आहे. म्हणजे तशी इथली पॉप्युलेशन 80 लाख, 80 लाखामध्ये जवळपास 10,000 लोक वारलेत. तर डेथ रेट जर का आपण भारताची कम्पेअर केला तर भारतापेक्षा खूप जास्त आहे तसा डेथ रेट. परंतु भारतामध्ये पॉप्युलेशन खूप आहे आणि त्यामध्ये सगळे डेथ्स रेकॉर्ड झालेले नाहीत, असंही होऊ शकते, सगळ्यांची टेस्ट नाही झाली. ह्या सगळे व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत. परंतु स्वित्झर्लंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये का आल्यात याचं एकच आहे की इथे शासनाने जे काही निर्बंध घातलेत त्याचं लोक तंतोतंत पालन करतात. हे एक चांगली मोठी खूबी आहे. आणि इथले हॉस्पिटल्स जे आहेत ते चांगले वेल इक्विप्ड आहेत. इथे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, लोकांच्या टेस्ट होतात. त्यांना इथे कुणाला काही एमर्जन्सी आली तर त्याला हेलिकॉप्टरनी ट्रान्सफर केल्या जाते. आताच एक 10 दिवसाआधी माझ्या बाजूलाच एक फुटबॉलचं फील्ड आहे, तिथे कुणाला तरी फुटबॉल मध्ये खेळताना काहीतरी तो सडनली कोलॅप्स झाला. तर प्रत्यक्ष 8 मिनिटामध्ये, 10 मिनिट नाही, 8 मिनिटामध्ये हेलिकॉप्टर तिथे आलं आणि त्याला तिथून झुरिक हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेलेत. तर हे आता ऍडव्हान्स्ड जे इंडस्ट्रियलाइज्ड ऍडव्हान्स नेशन आहे त्याची ही खूबी आहे की इथल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या एकदम चांगल्या तंतोतंत फंक्शन होतात. राईट. तर तुमच्याकडे, आपल्याकडे ठीक आहे, आपली पॉप्युलेशन जास्त आहे आणि आपल्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर पण कमी आहे. कम्पॅरेटिव्हली जे वेस्टर्न नेशन्स आहेत जिथे मेडिकल फॅसिलिटीज तुलनेनं खूप चांगल्या आहेत, त्या देशांची जर तुमच्या देशाची, तुम्ही ज्या देशात आहात त्याची तुलना केली तर काय चित्र होतं? तुम्ही कधी ओव्हर क्राऊडेड झाला, तो आयसीयू मध्ये बेडच मिळाले नाही, अशी काही चित्र कधी आलं स्वित्झर्लंडमध्ये? स्वित्झर्लंडमध्ये असं कधीच झालेलं नाही, कारण की स्वित्झर्लंडमध्ये सध्याची कपॅसिटी आहे की जवळपास 70 ते 80% ऑक्युपाईड आहेत बेड्स. तर त्याचा अर्थ जवळपास 20% आणखी कपॅसिटी आहे. तर जेव्हा शासनाच्या हे लक्षात आलं की कोविड हा असा एक खूप भयंकर रोग आहे, तर त्यांनी हॉस्पिटलची कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि एक रिझर्व्ह कपॅसिटी तयार केली. तर ती जी रिझर्व्ह कपॅसिटी त्यांनी एक 6 महिन्याआधी तयार केली, एक 8 महिन्याआधी तयार केली, त्याचे फायदे आता त्यांना मिळत आहे. तर ती रिझर्व्ह कपॅसिटी इथे स्वित्झर्लंडला तयार करणे असं काही खूप कठीण नाही, कारण की इथे रिसोर्सेस आहेत, पैसा आहे, लोकांचं शासनाचे निर्बंध पालन करण्याचं एक मानसिकता आहे. तर त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे.
Right. तुम्ही शासनाला तुमच्या स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटला जर गुण द्यायचे ठरवले तर ते 10 पैकी किती द्याल? आणि त्याची स्पेशालिटी काय तुम्हाला दिसते? की फक्त ठीक आहे गव्हर्नमेंटनी चांगलं काम केलं, पण व्हॉट आर द थिंग्स दे हॅव डन? हा, मी ऍक्च्युली 10 पैकी त्यांना 9 मार्क देईल. 1 मार्क ओके, यासाठी ग्रेट. काढला की त्यांनी 1 मार्क यासाठी काटत आहे कारण की हा. त्यांनी ऍक्च्युली एक्स्ट्रा रिसोर्सेस तयार केलेत. की इथे आत्ताच माझ्या बायकोनी मला सांगितलं की स्वित्झर्लंडची पॉप्युलेशन आहे 80 लाख, म्हणजे 8 मिलियन. परंतु इथे त्यांनी 24 मिलियन व्हॅक्सिन्स ऑलरेडी ऑक्युपाय आणि ऑर्गनाईज केलेले आहेत. म्हणजे तिप्पट. नॉर्मली इथे 8 मिलियन आहे, तर 16 मिलियन व्हॅक्सिन्स असं इट इज अंडरस्टँडेबल. परंतु एक्स्ट्रा कपॅसिटी यांनी तयार केलेली आहे. यासाठी मी ऍक्च्युली त्यांचा 1 मार्क काटत आहे. कारण की ऍक्च्युली हे जे एक्स्ट्रा कपॅसिटी आहे ही ती दुसऱ्या राष्ट्रांना डेव्हलपिंग त्यांनी कंट्रीजला मदत देता करायला पाहिजे. हा, एक्झॅक्टली. हे मग त्यालाच मी जोडून हा प्रश्न विचारतो. खरं म्हणजे हा प्रश्न मी युएस मध्ये काही मंडळींना विचारणार होतो. कारण भारत सरकारने व्हाईट हाऊसला 2 वेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही एकतर रॉ मटेरियल थांबवून ठेवलंय. डब्ल्यूएचओची पण आता ती तक्रार आहे की बऱ्याच ज्या डेव्हलप नेशन्स आहेत त्यांनी तिप्पट चौपट कॅपॅसिटीमध्ये वॅक्सिन्स आपल्याकडे स्टोअर करून ठेवलेले आहेत. एका अर्थाने तुम्ही स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटचा तो गुण कापलाच, पण त्यांनी आपल्यासारख्या देशावरती अन्याय होतोय ही पण भावना आता इकडे वाढीस लागलेली आहे. बरोबर आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे. कारण की दॅट इज कॉल्ड एस, असं एक इंग्रजीमध्ये व्हॅक्सिन पॉलिटिक्स म्हणतात. की जे राष्ट्र आहेत ज्यांच्या जो रिसोर्सेस आहेत त्यांनी हे व्हॅक्सिनचा ग्रॅप केलेला आहे. आणि जे आफ्रिकन नेशन्स आहेत, साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आहेत, लॅटिन अमेरिकन नेशन्स आहेत, जे थोडेसे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत, त्यांच्यावर नक्कीच हा अन्याय झालेला आहे. तर डब्ल्यूएचओनी यामध्ये आणखी कठोर भूमिका घेण्याची बिलकुल जरुरी आहे. आणि हे जे व्हॅक्सिन पॉलिटिक्स आहे हे एकदम थांबायला पाहिजे. कारण की मनुष्याचा जीव तो अमेरिकेत असला काय, स्वित्झर्लंडमध्ये असला काय किंवा भारतात असला काय, हा मनुष्याचा जीव एकदम इक्वल आहे. म्हणजे एकदम त्याला इक्वल व्हॅल्यू आहे. हे प्रत्येक पूर्ण राष्ट्रांच्या आणि पूर्ण समाजाच्या आणि पूर्ण जगाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याला ते इंग्रजीमध्ये म्हणतात इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. ते करण्याची आज जरुरी आहे. म्हणून मी स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटचा 1 मार्क यासाठी काटत आहे की त्यांनी एक थोडस एक सेल्फिशपणा नक्कीच स्वतःच्या पॉप्युलेशनसाठी केलेला आहे. परंतु द होल वर्ल्ड इज वन पॉप्युलेशन असं त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. पण मग हा जो स्वित्झर्लंडचा राष्ट्रवाद आहे, देशीचा राष्ट्रवाद आहे, लसीचा राष्ट्रवाद आहे, त्याबद्दल तिथल्या माध्यमामध्ये किंवा राजकीय नेत्यामध्ये काही चर्चा कोणी टीका तरी करतं का तिथल्या सरकारवर? इथे शासनाचे निर्बंध पाळतात. शासनाच्या विरुद्ध बोलणारे ऍक्च्युली खूप कमी लोक असतात. इथे पॉलिटिकल सिस्टीम अशी आहे की जर पॉलिटिकल पार्टीज आहेत तर प्रत्येकाला एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा गव्हर्नमेंट असतो. तर शासन हे दरवेळेस एक मिक्स्ड गव्हर्नमेंट असते. ऑलवेज दरवेळेस मिक्स्ड गव्हर्नमेंट असते. तर इथे असं विरोधी पक्षासारखी भूमिका निभावणारे खूप कमी लोक असतात. कुणी नसतातच, कारण की ते पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट असतात. तर हे थोडस एक काहीतरी गडबड इथे मला नक्की नॉट गुड फॉर द डेमोक्रेसी. डिसेंट व्हॉइसेस करेक्ट. सर, आम्ही स्वित्झर्लंडच्या ऐकलंय. सर, तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमच्या घराच्या बाहेरचा व्ह्यूज मला दाखवा. आणि ते दाखवत असताना तुम्ही लसीकरण जी मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये तुमच्याकडे लसीकरण सुरू झालेलं आहे. सो त्याचे काही दृश्य स्वरूपातले परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे का आता तुमच्याकडे? ऍक्च्युली स्वित्झर्लंड हा खूप विस्तीर्ण आहे. म्हणजे मी एकदम एका स्वित्झर्लंडच्या एकदम चांगल्या खेड्यात राहत आहे. आणि इथे तशी जी पॉप्युलेशन आहे तशी विस्तीर्ण आहे, असं क्राऊडेड काहीच नाही. तर आपल्याला ते दृश्य लसीकरणामुळे झालं ते इथे दिसणार नाही. मी जर का झ्युरिक मध्ये असतो तर आपल्याला ते क्राउडिंग दिसलं असतं. हा, तर मी सध्या एक माझा तुम्ही आता त्या देशाचे नागरिक झालात बहुतेक. 23 वर्ष म्हणजे झालेच की. हो बरोबर आहे. आता फॉर्च्युनेटली मी माझ्या बाल्कनीमध्ये आहे, टेरेसवर. आणि इथे तुम्हाला दिसत असेल एक चांगला आज ऊन आहे. इथे ऊन असलं की खूप चांगलं समजलं जातं आणि त्याची व्हॅल्यू आहे. भारतामध्ये
हे जे पिरॅमिड्स आहेत जो निळे ते ऑफिसेस आहेत अच्छा. आणि इथे चांगल्या टेकड्या आणि हा एक तुम्ही व्ह्यू छोट्या दाखवला. गावाचा उल्लेख केला. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर एखाद्या मोठ्या महानगरातलं उपनगर वाटतं ते. हो बरोबर आहे, आम्ही याला विलेज म्हणतो. अच्छा. तर आपण हे असं बघू. लसीकरणाबद्दल बोलत होतो. तुम्ही वल्नरेबल ग्रुप आयडेंटिफाय केलं आणि त्यांचं लसीकरण जवळपास 100% झालंय असं दिसतं. हो, 90% वर लसीकरण झालेलं आहे आणि हे 10% जे लोक आहेत त्यांनी हा. स्वतः ऍक्च्युली चूज केलं की मला लसीकरण नको, त्यामुळे असं झालेलं आहे. हो, म्हणजे ही वॅक्सिन हेजिटन्सी और वॅक्सिन पॉलिटिक्स और समथिंग एल्स. इट इज व्हॅक्सिन हेजिटन्सी, कारण की ओके. कोणताही समाज असला की त्या समाजामध्ये असे काही घटक असतात की त्यांना वाटते की आम्हाला व्हॅक्सिन नको किंवा व्हॅक्सिनमुळे आम्हाला त्रास होईल. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. ख्रिश्चनिटीमध्ये एक ग्रुप आहे की जो युएस मध्ये पण असं म्हणतोय की आम्हाला काही जरी झालं तरी वॅक्सिन घ्यायचं नाही. असा काही प्रकार नाहीये ना स्वित्झर्लंडमध्ये? तसे खूप रेअर, म्हणजे त्याचं जवळपास बोटावर मोजण्या इतके लोक असतील की काही एक मला वाटते असं एक जेहोवाज विटनेस असा एक ग्रुप आहे जे ब्लड ट्रान्सफ्युजन घेत नाहीत. परंतु कोणत्याही पर्टिक्युलर ग्रुपला स्पेसिफाय करणं चांगलं नाही, परंतु त्यांची एक धारणा आहे की ते ब्लड प्रॉडक्ट्स घेत नाहीत. तर तसा काही इथे एक मेजर ग्रुप नाही, पण हातावर बोटावर मोजण्या इतके कुठे काही लोक असू शकतील. राईट. सो आता युरोपात जी परिस्थिती आहे, तुमच्याकडची पण परिस्थिती बघितली तर तुम्हाला वाटतं की लसीकरण हाच एक अंतिम उपाय आहे आता कोविडवरती? लसीकरण हाच अंतिम उपाय आहे आणि भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे पुण्याला, त्यांनी त्यांची कपॅसिटी एकदम 10-15 दिवसामध्ये, ऍक्च्युली तर मागच्या 6 महिन्याआधी त्यांनी ती कपॅसिटी वाढवायला पाहिजे, पण कमीत कमी पुढच्या 2 आठवड्यात त्यांनी कॅपेबिलिटी वाढवून लसीकरण भारतामध्ये कमीत कमी 70% जरी झालं तरी आपण त्याला एक सक्सेस रेट आपण मानू शकू. आणि लसीकरण हाच एक उपाय आहे, कारण की हे जे कोविडचं व्हरियंट, आणि मी त्याच्या रिसर्चमध्ये आहे, तर हे कोविडचे व्हरियंट म्युटेट होणार, त्याचे नवीन व्हरियंट्स निघणार. तर कोविड हा मनुष्यासोबत जसा आपल्याकडे फ्लू असतो तसा हा डिसीज राहणार आहे आणखी काही वर्षासाठी. हा एकदम काही गायब होणार नाही. तर लसीकरण हाच एक महत्वाचा उपाय आहे. आणि बाकी जे कोविड रूल्स आहेत, मास्किंग, डिस्टन्सिंग आणि हँड वॉशिंग, हे सुरू ठेवणे. राईट. मग आता ज्या लसी उपलब्ध आहेत त्याच्यात आणखी रिसर्चची गरज आहे, पण जो नवीन व्हरियंट येईल किंवा जे म्युटेशन होईल त्याच्यावरती ह्या सगळ्या लसी काम करतील? सध्याच्या लसी काम करतील अशी आशा आहे, परंतु आता रिसर्च फील्ड्समध्ये असं एक नवीन लस तयार करण्याची पॉसिबिलिटी आहे किंवा त्यांची स्पर्धा लागलेली आहे की जसं कोविडचा कोणताही व्हरियंट झाला, कोणत्याही व्हरियंटला त्या लसीमुळे त्या लसीचा इफेक्ट झाला पाहिजे अशी एक स्पर्धा सुरू आहे. जसं आणि इन्फ्लुएन्झा, फ्लू मध्ये सुद्धा तशी एक स्पर्धा सुरू आहे की एक वन वॅक्सिन फॉर ऑल व्हरियंट्स, अशी एक शक्यता पुढच्या 2 वर्षामध्ये येण्याची खूप शक्यता आहे. राईट. अमेरिकेमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचं वापर सध्या थांबवलाय आणि सायमल्टेनियसली आता श्रीलंकेतनं पण अशी बातमी येते की श्रीलंकेमध्ये पण 6 नागरिकांचे ब्लड क्लॉट झाले, त्यातले 3 दुर्दैवाने नाही येत आज. सो तुमचं त्याबद्दलचं काय मत आहे? हे पहा, मी ऍक्च्युली ड्रग सेफ्टी फिजिशियन हा माझा एक प्रिन्सिपल जॉब आहे. तर कोणत्याही औषध असलं, आपण साधं एक ऍस्पिरिन पहा, ऍस्पिरिन सुद्धा आपण म्हणू शकतो की ऍस्पिरिन काय खूप लोक डोकेदुखीसाठी घेतात, आणखी काही गोष्टीसाठी घेतात, पण ऍस्पिरिनमुळे स्टमक अल्सर होऊ शकतात. तर कोणत्याही गोळीचा, कोणत्याही औषधाचा फायदा असतो आणि त्याचा तोटा असतो, म्हणजे बेनिफिट असतो आणि रिस्क असतो. तर आपल्याला त्या रिस्कच्या तुलनेने किती बेनिफिट आहे याचं एक बेनिफिट आणि रिस्क रेशिओ, आपल्याला बेनिफिट रिस्क बॅलन्स आपल्याला डिटरमाइन करायचं असतं. तर लसीचं जसं आहे, ह्या ज्या लसीमुळे आहेत की हो ठीक आहे की 10 लाखामध्ये 2 व्यक्तीला काही ब्लड क्लॉट्स होऊ शकतात, काही प्रॉब्लेम होऊ शकतात, ऍलर्जी होऊ शकते, परंतु आपल्याला हे बघायला पाहिजे की त्याचा फायदा किती लोकांना होतो. करेक्ट. तर जर का खूप जास्त लोकांना फायदा होत आहे आणि खूप कमी लोकांना, एकदम बोटावर मोजण्या इतक्या लोकांना तोटा होत आहे, तरी त्याचा एक पब्लिक इफेक्टिव्हनेस आहे तो चांगला समजला जातो. आणि म्हणून त्याला म्हणजे जे गव्हर्नमेंट एजन्सीज असतात
जसं भारतामध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ते भारतीय FDA म्हणून मग त्या मेडिसिनला अप्रूव्ह करतील. तर हे म्हणजे नुसता तोटा होईल, काही साईड इफेक्ट होतील याच्यापासून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. प्रॉपर मेडिकल गायडन्स खाली आणि प्रॉपर मेडिकल केअर खाली हे लस घ्यायला पाहिजे आणि त्याचं प्रत्येक कुणालाही लस दिली. आजच माझ्या आईनी भारतामध्ये अमरावतीमध्ये कोविशिल्डचा सेकंड डोस घेतला आणि माझी आई 84 आहे. त्यांना अर्धा तास पाऊण तास तिथे थांबवून ठेवलं की का तुम्हाला काही इफेक्ट होत नाही, साईड इफेक्ट होत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कोणत्याही याचा तोटा होऊ शकतो, परंतु तो तोटा टाळण्यासाठी आणि त्यात जर का काही साईड इफेक्ट झाले त्याची प्रॉपर इमिजिएट मेडिकल जर का केअर घेतली तर हे सगळे तोटे आपल्याला मिनिमाइज करता येतात आणि हा जो ओव्हरऑल समाजाला एक इफेक्ट मिळतो लसीकरणाचा आणि कोविडच्या केसेस कमी होतील, हॉस्पिटलायझेशन कमी होतील आणि डेथ्स कमी होतील. तो हा जो इफेक्टिव्हनेस आहे, हा जो फायदा आहे, याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सर, एक एक्सपर्ट म्हणून तुम्ही एक बर्ड आय व्ह्यूनी जर महाराष्ट्र सरकारला गिव्हन सिच्युएशन मध्ये काही सल्ला देऊ इच्छित असाल ऍज अ एक्सपर्ट म्हणून, तर तो सल्ला काय असेल? तसंच महाराष्ट्रातले जे मराठी प्रेक्षक तुम्हाला बघणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे दोन वेगळ्या पातळीवरचे प्रश्न आहेत, एक प्रेक्षकांसाठी आणि दुसरा महाराष्ट्र सरकारसाठी गिव्हन सिच्युएशन मध्ये. बरोबर. माझे भाऊ मुंबईला CBD बल्लापूरला राहतात. त्यांच्याशी मी जवळपास रोज बोलतो. कालच बोलत होतो. तर काल आम्ही बोलत होतो की अरे हे आपण भारतामध्ये जसं आता महाराष्ट्र सरकारसाठी एक सल्ला की भारतामध्ये लग्न असलं की फटाफट पेंडॉल टाकतात, विछायत केंद्रामध्ये गाद्या असतात. तर आता हॉस्पिटलमध्ये बेड कमी आहेत याची जी आपण एक नाराजी व्यक्त करत आहेत सगळेजण. आता लग्नामध्ये जसे पेंडॉल टाकतात तसे पेंडॉल टाका, नंतर विछायत केंद्रामधून गाद्या आणायला सांगा. आणि माझे भाऊ तर इतके हुशार आहे, ते म्हटले की अरे काही नाही, तुम्ही तुमच्याजवळ जर का पलंग नसेल तर घरी सांगा की तुमचा लोखंडाचा पलंग तिथे रिक्षाने घेऊन या, तुमची खाट घेऊन या. तर आपल्याकडे जवळपास जितकी हॉस्पिटलची कपॅसिटी त्याच्यापेक्षा जास्त कपॅसिटी आपल्याला हे जी ऍडहॉक हॉस्पिटल तयार करता येईल. पेंडॉल टाकायचे, गाद्या विछायत केंद्रामधून घ्यायच्या, कॉट नसतील तर लोकांना कॉट आणायला सांगायचे आणि तिथे आपल्याला एक इंटरिम हॉस्पिटल तयार करता येऊ शकते. फक्त प्रॉब्लेम आहे की हेल्थ केअर प्रोफेशनल्स, वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस हे ते. आता डॉक्टर्स तिथे असले पाहिजे आणि पण इंजेक्शन टोचायला नर्स जास्त चांगलं इंजेक्शन टोचू शकते. डॉक्टर्स हे डिसिजन्स घेऊ शकतात आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी नर्सेस घेऊ शकतात. तर नर्सेस आहेत तर आपल्याकडे पॅरामेडिकल वर्कर्स आहेत, ऑक्झिलरी नर्सेस आहेत, आपल्याकडे अंगणवाडीच्या आया आहेत, त्यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व्ह करू शकतो जस्ट एक बेसिक केअर साठी. तर हे सगळी पॉसिबिलिटी. आणि माझे भाऊ म्हटले की हे आपल्या लक्षात येत आहे का पॉलिसी मेकर्स IAS असतात, चांगले हुशार लोक असतात, हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? मी म्हटलं अरे त्यांना लक्षात येत असेल परंतु किंवा नसेलही येत, कारण की साध्या गोष्टी लक्षात येण्यासाठी कठीणही असते. कॉम्प्लेक्स गोष्टी लक्षात येतात, साध्या गोष्टी. आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांचा एक घटक म्हणून मी स्वित्झर्लंडमध्ये 23 वर्षामध्ये जरी असलो तरी मी स्वतःला महाराष्ट्रीय मराठी माणूस आणखी समजतो. असं आहे की जे निर्बंध आहेत, मास्क घालायचे, डबल मास्क घाला, डिस्टन्सिंग शक्यतोवर म्हणजे पाळायचं. जर का शक्य नसेल तर घराच्या बाहेर नाही निघायचं. आता घरी मध्ये थांबून डोळे बंद करा, ज्ञानेश्वरी ऐका, पूजा अर्चा करा, ध्यान करा. रविशंकरजी आहेत, सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत, आणखी खूप असे ग्रुप्स आहेत जे कोणी तुमचे धार्मिक आणि आध्यात्मिक गुरु असतील, त्यांची जी देशना आहे की ध्यान करणे वगैरे, हाच तर तो वेळ आहे. तुम्हाला आता उगीच नॉनसेन्स गोष्टीमध्ये मित्रांसोबत पार्टी करणे, नुसतं कोणत्या लग्नामध्ये जाणे, कुठे कोणाच्या वाढदिवसाला मध्ये जाणे, हे सगळं सोडून स्वतःच्या कुटुंबासोबत राहा आणि जे आपले आध्यात्मिक आपला जो वारसा आहे भारताचा, तो आपण सध्या त्याला एक्सप्लोअर करू शकतो. ज्ञानेश्वरी वाचायची, आणखी काय. सर, थँक्यू सो मच. आपण मेडिकल ज्ञानाबद्दल फार कमी बोललो. मला असं जाणवलं की खरं म्हणजे मी अधिक तयारी करून तुमच्याशी कोविड आणि त्यातल्या सायन्स बद्दल बोलायला पाहिजे.
पण मी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना खात्री देतो की ज्या वेळेला आमची अशी कुठलीही परिषद आम्ही जी सातत्यानं आयोजित करतोय त्यावेळेला तुम्हाला एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आणि डिजिटल स्क्रीनवरती डॉक्टर बनसोड दिसतील. सर, थँक्यू सो मच. खूप साध्या Thank you, सोप्या भाषेमध्ये तुम्ही आमच्याबरोबर तुमचं हे ज्ञान शेअर केलं. मला आशा आहे की तुम्ही जे सांगितले ते मराठीतले प्रेक्षक आणि धोरणकर्ते सुद्धा बघतील. सो थँक्यू. मी फक्त हा, एक please. क्षमा मागू इच्छितो. एक क्षमा सर, ही सर. की मी मराठी काही जास्त माझी बायको स्वित्झर्लंडची आहे. तर मी माझ्या बायको सोबत इंग्रजी आणि जर्मनी बोलतो. त्यामुळे मी अच्छा. मराठी असं एकदम सखोल आणि एकदम फ्लुएंट बोलू शकलो नाही. काही म्हणजे माझ्या हरकत नाही. मराठीमध्ये काहीतरी 50% इंग्रजी शब्द आले, त्याबद्दल क्षमस्व. आणि राहुलजी, धन्यवाद. मी पुन्हा येऊ थँक्यू सर. इच्छितो. थँक्यू सर. मी तुमच्याकडे पुन्हा येईल. बाय. टेक केअर. बाय. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.